गोष्टीचं नाव आहे माझ्या बापाची पेंड. कोंबडी आरवायची थांबली होती. थंडीनं खुडूक होऊन बसलेली बाहेर येत होती आणि आता दाणे टिपीत उकरड्यावर तुरू तुरू हिंडत होते. दिवस थोडासा वर आला होता. शाळेचा गजर लांबून ऐकू येत होता. गजर म्हणजे पहिली घंटा, म्हणजे शाळा सुरू व्हायला आता अगदी थोडा वेळ होता. आई घरात चुलीपाशी बसली होती आणि काठवाटात पीठ घेऊन मळत होती. बाया चिली मोडत होत्या. चिलमी खालची मळकी चिंधी पुन्हा पुन्हा नीट करत होता. चिलमीचा हिस्तू मोठा मजेशीर फुलत होता. मी दप्तरात शाळेची बुकं भरीत होतो. पाठी घालून दप्तर बांधल्यावर मी आईकडे गेलो. तिच्या भोवती नाचत म्हणालो, आयो मला भोका लागल्यात ग, काहीतरी खायला दे. आईनं माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही. पीठ मळून मळून तिचे हात पांढरे फेक झाले होते. काकणानं सुद्धा पीठ चिकटलं होतं. आपला हात असाच वर उभारून ती म्हणाली, उजाडला का दिस तुला, चल चालतो हो, 6 उशीर होईल, आल्यावर भाकरी खा, जा उठ देख. मी तोंड येडवाकडे केलं, कपाळाला आठ्या घातल्या. हा अपमान सहन करणं अशक्य होतं. सामोपचाराने काम भागत नाही तर ठीक आहे. आवाज धारदार केला. म्हणालो, बघा तुझं हिस्तू जितो. आई शांतपणाने म्हणाली, होतो का नाही रे बाहेर, कधी होईल रपाटा. हा उगीच आपलं दम कधीशी उठते काम करता करता. दे पट्टे. जागीच अस्वलासारखा झुलत झुलत मी म्हणालो. मग आईनं बाहेर वाकून बघितल्यासारखं केलं आणि आवाजाची पट्टी वाढून ती म्हणाली, बघा हो हे कार्ट कसं त्रास करतंय ते आता तुम्हीच त्याला सांगा. मग बा शिलीप बाजूला करून ओरडला, अरे भाड्या कडकड लावलीस सकाळच्या पारी, जातो का नाही झाळत का बोलून टांगड. असं बा म्हणजे तरकटी माणूस आहे. म्हणून तसं केल्याशिवाय राहायचं नाही. तंगड मोडीन म्हणाला तर मोडायचं, मागे पुढे पाहायचं नाही. एकदा माग नरसू बामणाशी त्याचं भांडण झालं होतं. तेव्हा तो म्हणाला, दम भाडवे तुझे दातच पाडतो. खरोखरच नरसूचं तोंड त्यानं मोकळं केलं. 2 महिने तुरुंगाजवळ आला, द्याला नाही. फार करारी माणूस. एकदम घाबरलो आणि पाठी दप्तरी घेऊन दाराबाहेर पळालो. पण भुकेने आतड तुटायची वेळ आली होती. रात्री लवकर झोपलो, जेवलोच नाही. आईने झोपेतून उठवलं तर तिच्याच अंगावर केकसलो आणि पुन्हा पांघरुणात घुसमटलं. पण आता भूक मोठी चकास लागली होती आणि चिंचा बोर आवळे काहीच नव्हतं खिशात. आता काय करावं. दाराबाहेर पडून मी विचार करीत उभा राहिलो. मग कानात बोटं घातली आणि बाजूच्या गोठ्याकडे गेलो. आमच्या बाला अलीकडून पक्कळ पैसे मिळत होते. घरी बसून तो कसे काय पैसे मिळवायचा काय की, त्याच्याजवळ पैसे असायचे एवढं मात्र खरं. त्या पैशातून त्याने बाजारातनं गाय आणली होती. तेवढ्या जागेत पलीकडे तिच्यासाठी गोठा केला होता, पत्र्याच्या खोलीला लागून. कडवाळाचा हिरवा घास सगळीत गाय उभी होती. तरारल्या पोटाची ती गाभिणी गाय मोठी शोभिवंत दिसत होती. पाठीमागे शेणाचा पाऊ पडला होता. चिपाटाचे तुकडे शेणात लडबडून खाली लोळत होते. पाण्याची डबकी झाली होती. कोंबडीची पिल्लं फर्र करून तिच्या पायामधून जात तेव्हा ती शिंग हलवून त्यांना हाकलून लावी. पुन्हा शेपटाने माशा उडवीत कडबा खाई. मोठी मजा होती. शेणाभूताच्या त्या वासातूनही एक खमंग वास माझ्या नाकात शिरला. तो वास ओळखीचा होता. कालच बाने तेलाच्या घाण्यावरनं शेंगदाण्याच्या पेंडी आणून पत्र्याच्या खोलीत टाकल्या होत्या. इथनच वास सुटला होता. काय झकास वास होता. असली पेंड खायला फार गंमत येते. अगदी बर्फी नाहीतर गुडीशेव खाल्ल्यासारखी. पण ती होती पत्र्याच्या खोलीत
आणि खोलीला कुलूप होतं. आता कसं करावं, आत कसं जावं. शोधक दृष्टीने मी इकडं तिकडं पाहिलं. खोलीला लागून जो उकिरडा होता त्याच्यावरच खोलीची खिडकी होती. त्यातून आज घुसणं जमलं असतं, कारण खिडकीच्या पट्ट्या लाकडी होत्या, पावसाच्या पाण्याने कुजलेल्या. जरा ओढले की काडकन मोडणारे. भिंतीवरच्या खुंटीला लोंबकळलं की सहज हाताला येणार आहे. पाटी दप्तर बाजूला ठेवलं, खुंटीला हात बळकट ठेवून मी खिडकीची पट्टी ओढली आणि लोंबकळू लागलो. फाटकन आवाज होऊन पट्टी ओढली. हात जायला तेवढं पुरेसे होतं. हिसक्या सरशी झेप घेऊन हात उडी टाकली. त्या बाजूला कडबा होता, काहीच भीती नव्हती. कडब्यावर उडी टाकल्यावर गप्पतशी आवाज झाला. मी घाबरलो. जर बाला तो ऐकू गेला तर तो माझी हाडच मोकळी करायचा, कारण त्या खोलीत तो कोणाला जाऊ द्यायचं नाही. कानोसा घेत मी गप्प पडून राहिलो. बाहेर कुठं काही गडबड नव्हती. सगळं कसं निवांत होत. थोडा कडबा विस्कटला होता, तो मी परत शेजानं लावून ठेवला. अंग झाडलं आणि पलीकडच्या शेंगदाण्याच्या पेंडीवर आशाळभूत दृष्टी टाकली. खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात पेंडीचा ढीग उताना घातला होता आणि त्या ताज्या पेंडीचा खुमासदार वास खोलीबाहेर पसरला होता. एक वरचाच तुकडा उचलून मी तो मोडायचा प्रयत्न केला. मोडता मोडला, किती जोरानं ओढलं तरी अगदी बारकासा तुकडाच हाती यायचा. कुऱ्हाड जवळच होती, पण ती आवाज करणारी भानगड होती, ते धोक्याच होत. नुसत्या हाताने काही तुकडा पडत नव्हता. शाळेची वेळ होऊन गेली होती, बाहेर येण्याची शक्यता होती. अशा स्थितीत तिथं फार वेळ राहणे धोक्याचं होतं. शेवटी तुकडा पाडायचा नाद सोडून दिला आणि पेंडीच्या ढिगाखालीच हात घातला. ढिगाखाली तुकडे पडलेले असतात, तेवढे मिळाले तरी काम झालं. मूठ भरून बाहेर काढली. काही तुकडे आणि बराचसा चुरा हाती आला. चुरा तोंडात कोंबला. तुकडे चड्डीच्या खिशात टाकले आणि पुन्हा लोंबकळून उकिरड्यावर हळूच उडी टाकली. पाटी दप्तर उचललं. आवाजाचा सावट घेतला आणि तोंड हलवीत बाहेर पडलो. शाळेकडे चालू लागलो. थंडी अंगाला चावत होती. माणसं शेकोटी करून बसली. अंगावर कांबळी घेऊन आणि तोंडावरनं धोतर घेऊन हात पुढे करून ऊब घेत होती. मी रस्त्याने चाललो तशी एकाने हटकन घातली, ए धायगुड्या. पाटी दप्तर सांभाळून मी त्याच्याकडे बघू लागलो. तोंडातला पदार्थ पटकन गिळून म्हणालो, काय रे, ये की शेकायला. मला शाळेला जायचे. अरे ये रे, मोठ्या शाळेत जाऊन बालिस्टर होणार आहेस माहितीये. अरे तुझ्या 10 डियात कुणी शाळा बघितली का? मला ते बोलणं पटलं. कोणालाही पटण्यासारखंच होतं ते. पटत नव्हतं काय ते आमच्या आईलाच. ती मला शाळेत जायला लावायची आणि बा काही बोलायचं नाही. बोललाच तर खेकसून बोलायचं. पण आज ज्याने बोलवलं होतं तो आमचा पाहुणाच होता. त्याच्यासाठी शाळा थोडा वेळ बुडवायला हरकत नव्हती. हा हू करून मी शिकोटी बशी गेलो आणि हातापायाचे तळवे गरम करीत बसलो. खरं म्हटलं तर त्याने बोलवापर्यंत माझं थंडीकडे लक्षच नव्हतं. आता शेकायला लागल्यावर थंडी अंगाला लागली. मी काकडू लागलो. असं थोडा वेळ बसलो. दिवस थोडासा वर आला. मग उठलो. मुकाट्याने शाळेकडे निघालो. फार उशीर झाला म्हणजे मार बसायचा. मारकुटा होता आमचा मास्तर. शाळेकडे चाललो तसं डोकं चढल्यासारखं झालं. ठणकू लागलं. आतल्यात असं फिरल्यासारखं झालं. डोळ्यात पुढे अंधारी आली. रस्ता नीट दिसेना. अंग हेंदकाळू लागलं. कसली तरी गुंगी आल्याप्रमाणे वाटू लागलं. काही कळे मला. रस्ता पुढे पळत गेल्यासारखं दिसलं. अंगाचा तोल सांभाळीत कसा बसा शाळेत आलो. वर्ग सुरू झाले होते.
खाली थोरले मास्तर लांब बाजूला बसून टेबलावर काहीतरी लिहित होते. त्यांचा रुमालाचा शेव सुटून तो नाकापुढे लोंबत होता. वर आमचे मास्तर गणित सांगत वर्गात हिंडत होते. त्यांच्या हातात छडी होती. डोळे गच्च मिटून आणि सरळ चालण्याचा प्रयत्न करीत मी वर्गात शिरलो. आता डोकं जास्तच भणभणू लागलं होतं. मग मास्तरांचे शब्द कानावर पडले. हे आले बघा रावसाहेब. डोळे एकदम उघडले आणि निरखून पाहिलं. डोकं घरघरत होतं. अंधारी सारखी येत होती. हे एकदम कशाने व्हायला लागले? काल जेवलो नाही, उपाशी झोपलो, त्याने चक्कर तरी येत नसेल. डोळे चोळून मी पुन्हा नीट बघितलं आणि भयंकर आश्चर्य वाटलं. मास्तर आज नेहमीप्रमाणे सरळ उभे नव्हते, उलटे झाले होते. म्हणजे मुंडकं खाली आणि तंगड्या वर. आणि तरी त्यांच्या हातात सरळ धरलेली छडी होती. ते ती सारखी परिचित होते. चेहरा मात्र नेहमी सारखाच रागीत दिसत होता. ही आज मास्तरांनी काय गंमत केली? आमचा मास्तर पुष्कळ साडे शिटलीचा होता, पण ही मजा त्याने आम्हाला कधी दाखवली नव्हती. वर्गातील मुलंही गमतीशीर बसली होती. कोणी उलट बसलं होतं, तर कोणी तिरपं कलंडलं होतं, कोणी वाकडं झालं होतं, तर कोणी आडवं झालं होतं, कोणी उभं. मोठंच मजेशीर. मलाही एकदम खी ही करून हसायला यायला लागले. दात बाहेर काढून मी खिदळू लागलो. अरे धायगुड्या, उशिरा का आलास? उलटा मास्तर तोंड उगारून म्हणाला. काय होतंय ते मला कळत नाही. त्याचं बोलणं ऐकू येत होतं, समजत होतं, पण नीट उमजत नव्हते. नकळत मी पुन्हा ही करून हसू लागलो. रोज उशिरा यायला स्वतःलास रे तू. थांब भडव्या, तुला उलट्याच सांगतो. अरे म्हणजे असं होतं काय? सगळीच पोरं आज उशिरा आलेली दिसत होती, तरीच त्यांना उलट करून वर्गात मांडून ठेवलं होतं. आता आलं लक्षात. दात खिळ का बसली? बोल की, उशिरा का आलास? मी खिदळलो. मार पाहिजे काय? थांबले का? असं ऐकायचं नाहीस तू. तुला खरंच उलटीला टाकतो. एकदम हातावर सपकन छडी बसली. डोळ्यांपुढे एकदम काजवे चमकले. पुन्हा अंधारी आली. डोकं जास्तच गरगरायला लागलं. कशाचा काही मेळच लागेल. मास्तर, ही मुलं, वर्ग, शाळा, कशाचाच संदर्भ लागेना. हे काय? हे सगळे इथे कशासाठी जमले आहेत? आपलं इथे काय काम आहे? काही समजेना. मग मागे सरकत सरकत भिंतीचा आधार घेतला. सदऱ्याचं टोक उचलून नाकावरून फिरवलं आणि नाक मोकळं केलं. डोकं हलवून हलवून ते नीट करण्याचा प्रयत्न केला, पण नकळत तोंड झुलतच राहिले. कचकड्याच्या चित्रांचं हलतं ना तसं. माझं मला ते जाणवायचं होतं, पण तरीही आवडता येत नव्हतं. अजून मास्तर उलट्या तांगड्या करूनच उभे होते. मला पुन्हा हसू यायला लागले. त्यामुळे परत अंगावर सपासप छड्या बसल्या. हसायला काय झालं रे तुला बेशराम? माझे डोळे धुंद झाले होते, नीट दिसेना. म्हणून मी डोळे वाटारून म्हणालो, पण मास्तर काय आज तुम्ही उलट्या तगड्या करून कसे उभे राहिला? त्याबरोबर पोरं फिस फिस करून हसली. मला नीट दिसत नव्हतं, त्यांचा हसण्याचा आवाज चांगला ऐकू आला. आता मात्र मास्तरांनी दम खाल्ला नाही. उलट्या असूनही ते सरळ चालत आले. आता छडी घेऊन आले आणि दाती खाती येऊन त्यांनी सपासप छड्या वाढल्या. अंगावर जसे वळ उमटू लागले तसा मी केकाटू लागलो. जागच्या जागीच नाचू लागलो. डोकं किंचित उतरलं. ठणकणारी पाठ आणि हात दाबून धरीत आगाई गे करून मी पळालो आणि सगळ्या वर्गातनं पळत सुटलो. मी कुठं पळतो हे ते माझं मलाच कळत नव्हतं. त्यामुळे तिघा चौघांच्या पाट्यांवर पाय देऊन त्या निकामी केल्या.
एक दोन दवती सांडल्या आणि काहींचे कपडे रंगीत केले, काही जणांना पालथं पाडलं, काहींना त्यांच्या ओरावर बसवलं. मास्तरी पाठीमागे पळत होते. त्यांच्या पायांमधून दोनदा पळालो आणि एकदा त्यांनाच खोडा घातला. शेवटी धवेळ दिशी फळ्यावर जाऊन आदळलो आणि सापडलो. नाकातला पातळ प्रकार फळ्यावर जिकडे तिकडे झालं. डोकं मात्र एकदम सणकलं, थोडस नीट दिसायला लागलं. मास्तरांनी बकोटीला धरून मला उभं केलं. त्याबरोबर मी एक गुच्ची त्यांना अशी ठेवून दिली की ती एकदम किंचाळ्याच. मग तोंड लाल फडक करून त्यांनी खान्न दिशा अशी थोबाडीत लगावली की तशा अंधारातही माझ्या डोळ्यांसमोर एकदम तारे चमकले. मग एका मागून एक त्यांनी अशा कानसुलात लगावल्या की मी एकदम ठिकाणावर आलो. मारता मारता त्यांचा हात माझ्या चिड्डीच्या खिशावर गेला. त्या फुगलेल्या खिशावर हात ठेवून ते गुरगुरले, काय दरबिरू पिऊन आलास का काय आज? आणि हे खिशात काय रे खडकू? मास्तरांनी खिशावर हात ठेवलाय की आम्हाला फार भीती वाटत असे, कारण खिशातला पदार्थ ताबडतोब जप्त होत असे. आणि तो नुसतं जप्त होत नसे, आमच्या देखत मास्तर तो स्वतःच खात बसत. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारल्याबरोबर मी घाबरलो. किस्सा एकदम सोडून घेऊन म्हणालो, हे काही नाही बाय, खायला आणलंय. खायला काय? बघू बघू. पेंट आहे. पेंट? गाढवा तू काय म्हैस आहेस का पेंट घाला? असं मास्तर म्हणाले खरे, पण ते जरा विचारात पडल्यासारखे दिसले. कसली पेंट? माझ्या बापाची. त्याबरोबर पुन्हा पोरं एकदम खुदकन असली आणि इकडे माझी पाठ होळी झाली. आई करून मी ओरडलो, कसली पेंट? बोल, सावटपणा करू नको. खरं तर उत्तर मी बरोबर दिलं होतं, पण ते मास्तरांना आवडलं नाही. त्याला काय करावं? शिवाय नीट बरोबर उत्तर द्यायला आज वेळ लागत होता. शेंगदाण्याची. ध्यानात आल्यावर मी सांगितलं, शेंगदाण्याची? मास्तर उत्सुकतेने म्हणाले, बघू काढ बरं बाहेर. मी मोठ्या नाखुशीनं खिशातले बारीक बारीक तुकडे चुरा काढून टेबलावर ठेवला. मास्तरांनी चुरा आपल्या तोंडात टाकला, तुकडे खिशात ठेवले. मग मला कर्कश आवाजात सांगितलं, हा जा, जागावर जाऊन बैस. मी डोळे ताणून नीट बघत बघत जागेवर गेलो. डोळे खट्ट मिटून डोक्यातील ठणका बंद होतो का ते पाहिलं. मग मास्तरांनी आम्हाला एक गणित सांगितलं आणि आपण टेबलावर तांगड्या टाकून खिशातले पेंडीचे तुकडे चघळत बसले. आम्ही मुकाट्याने गणित सोडवू लागलो. थोड्या वेळाने मास्तर अंग हेंदकाळून उभे राहिले, म्हणाले, झाला का रे इतिहास लिहून? इतिहास? त्यांनी तर आम्हाला गणित सांगितलं होतं. एक पोरगं उठून उभं राहिलं, मास्तर गणित, इतिहास नाही. गणित कुठला आला आहे? इतिहासच, ते केकसून म्हणाले. इतिहास तर इतिहास. बरंच झालं. मला तर पाठीच नीट दिसत नव्हती आणि आकडे मांडून मी ते खिशात ओढकत बसलो होतो. हा सांगा, शिवाजीने कसा ठार मारला? कुणाला? पोरांनी ओरडून विचारलं. खरंच कुणाला बरं? मास्तर एकदम गोंधळून गेलेले दिसले. कुणाला रे धायगुडे? त्यांची नजर माझ्यावरच पडली. मुंडीला हात लावून मी उठलो आणि आठवू लागलो, पण काही ध्यानात येईना. सगळा कसा गोंधळ झाला डोक्यात. असं काय झालं होतं काय की आज? पण काहीच नीट समजत नव्हतं, नीट कळत नव्हतं. शिवाजी, शहाजी, जिजाबाई. जिजाबाईला मी एकदम चुटकी वाजून आनंदाने ओरडलो. बरोबर. मास्तर डोकं पुढं मागं झुलवून म्हणाले, नाही मास्तर, जिजाबाई नाही, अफजल खान. पहिल्या नंबरचं पोरगं उठून म्हणाले. अफजल खान? मास्तर विचारात पडून म्हणाले, नाही रे, मला वाटतं मुलांना जिजाबाईच. पण असेल, अफजल खानही असेल. असो, बर कसं काय मारलं? तेवढा दुसऱ्या एका पोराने नेहमीची तक्रार केली, मास्तर याने मला चिमटा काढला. मास्तरांनी टाळ्या वाजवल्या. अगदी बरोबर, अफजल खानाला चिमट्यात धरून ठार मारलं. समजलं की नाही?
आपल्या स्वयंपाकघरातला चिमटा आणला आणि त्याला असा दाबला म्हणताय 2 तुकडेच कांडकेच उडवले, दुसरी बात नाही. अशी खोड मोडली त्याची. पुन्हा काही तो शिवाजीच्या वाट्याला गेला नाही. माझं डोकं हळूहळू ठिकाणावर येत होतं. आतले लोळ कमी होत होते आणि चाललंय त्यात काहीतरी चुकतंय असं अंधुक अंधुक वाटत होतं. बावरून मी मास्तरांच्याकडे पाहत राहिलो. मास्तर आता मोठे खुशी झाल्यासारखे दिसत होते. बघाच्या रागाचा कुठे ठाव ठिकाणा नव्हता. काहीतरी गमतीदार आनंदाने त्यांचा चेहरा असा खुलून निघाला होता. डोळे मिस्किल झाले होते आणि लुकलुकत होते. ते सर्कशीतल्या विदूषकासारखे मजेदार दिसत होते. फक्त नाकावर तांबडा रंग तेवढा नव्हता. गैवेरलेल्या आवाजाने बराच वेळ ते काहीतरी पुटपुटत राहिले. काय बोलले देव जाणे, आम्हाला काही कळलं नाही. मग टेबलावर बसून त्यांनी मांडी घातली. आम्हाला म्हणाले, ए पोरांनो, उभे राहा जरा. आम्ही उठून उभे राहिलो. हा, मी गाणं म्हणतो हा आता इतिहासातलं, तुम्ही सगळे टाळ्या वाजवा. काय? सर्वांनी माना हलवल्या. टाळी वाजवण्यासाठी हात सज्ज केले. मग कानावर एक हात ठेवून दुसऱ्या हाताने टेबलावर ठेका धरून मास्तरांनी गायला सुरुवात केली. पोवाडेवाले करतात ना तसं. काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला. हे गाणे कुठल्या तरी सिनेमातलं होतं. कुठल्या काय की, पण सिनेमातलं होतं हे नक्की, इतिहासातलं नव्हतं. आपल्याला काय टाळ्या वाजवायचे काम. 30 ओळ पुन्हा पुन्हा वळून मास्तर ओरडले, लेखांनो टाळ्या काय वाजत बसलात नुसते, म्हणा माझ्या बरोबर. हा, काठेवाडी घोड्यावरती. आमच्या गाण्याने आणि टाळ्या वाजवण्याने सगळी शाळा गजबजून गेली. गाणे म्हणायला मोठे मजेशीर लागत होते, पण मास्तर पुढची कविता सांगतच नव्हते. तेच म्हणत होते. असलं कसलेले कसं चमत्कारिक गाणे, त्याला पुढची ओळख नव्हती. त्याच्या मध्येच मगाचे पहिल्या नंबरचे किटमिटीत पोरग धडपडून म्हणाले, पण मास्तर इतिहासात कुठे हे गाणं दिलंय? मास्तर पेंगायला लागल्यासारखे दिसत होते. त्यांचे डोळे लवकर उघडे ना. दुचकून एक डोळा उघडून ते म्हणाले, इतिहासातलं नाही? कोण म्हणत? मी मगाशी कुणाला ठार मारलं बरं? अफजल खानाला. आत्ता मला बरोबर उत्तर आलं. बरोबर. तर अफजल खानच हे गाणं म्हणून दाखवतो. कुणाला? तर शिवाजीला. समजलं? अफजल खान शिवाजीला गाणं म्हणून दाखवतो असं कुठे आमच्या इतिहासात नव्हतं. इकडून तो मोठा गाणाराही होता काय? असेल. मास्तर खोटं कशाला सांगते? मग मास्तरांनी आपल्या नेहमीच्या, म्हणजे आपण शिव्या देताना काढतो ना तशा आवाजात पुन्हा गाणं सुरू केलं. आम्ही टाळ्या वाजवीत उभे होतो. एवढ्यात थोरले मास्तर खालून वर्गात आले. एकदम आवाज न काढता. त्यांचा चेहरा लाल बुंद दिसत होता. रागवली होती काय की, कुलकर्णी मास्तर. त्यांनी अशा आवाजात हाक मारली की आम्ही सगळे गपचूप होऊन टाळ्या वाजवायचे थांबलो. आश्चर्याने बघत उभे राहिलो. थोरले मास्तर मग टेबलाजवळ गेले. आमच्या मास्तरांच्या दंडाला धरून ते म्हणाले, अहो कुलकर्णी मास्तर. मास्तर पेंगलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत म्हणाले, काय? आणि त्यांनी एकदम थोरल्या मास्तरांचे नाकच ओढले. त्याबरोबर थोरले मास्तर एकदम किंचाळले. मग रावण ओरडले, काय म्हणता काय आहात? मस्त डोके झाडून म्हणाले, हे आपलं काठेवाडी घोड्यावरती. काठेवाडी घोड्यावरती हा काय चावटपणा आहे? चावटपणा नाही, गाणं आहे छान. मास्तर वेडे वाकडे हातवारे करून म्हणाले. मग त्यांनी हेडमास्तरांच्या गळ्यात हात टाकले आणि त्यांच्या अंगावर आपला खांदा टाकून लाडीकपणाने म्हणाले, हेडमास्तर तुम्ही काठेवाडी घोडा आहात.
करून हेडमास्तर बाजूला सरकले. खरंच तुम्ही काटेवाडी घोडात आईच्यान मला पुण्यात घ्या ना तुमच्या. हट. हेडमास्तर बावरून म्हणाले. असं काय करतात, घ्या ना हो, पुण्यात घेणार ना गडे, मास्तर म्हणाले. आणि त्यांनी पुन्हा त्यांच्या गळ्यात हात टाकले. थोरल्या मास्तरांनी हात एकदम झटकून टाकले. त्याबरोबर ते टेबलावरून गडगडत खाली आले. जमिनीवर तसेच पडून राहिले. हल्ले नाहीत, बोलले नाहीत. मास्तर मेले बिले तर नाहीत ना. आम्ही घाबरून त्या दोघांकडे पाहत राहिलो. मास्तरांच्या खिशातून पेंडीचे तुकडे इकडे तिकडे बाहेर पडले होते. हेडमास्तरांनी उचलून हातात घेतले. मग गड्याला हाक मारली. तो आला. तसं त्यांनी मास्तरांना त्याला आतल्या खोलीत न्यायला सांगितलं. दोघांनी मिळून मास्तरांचा तो लगदा हात हलवला. त्यांच्या तोंडातून फेस गळत होता. मला संशय आला. कुत्र्याला गोळी घातली म्हणजे मरताना ते असेच फेस गाळीत असतं. मग मी मोठ्या नम्रतेने हेडमास्तरांना विचारलं, मास्तर मेले काय? त्याबरोबर हेडमास्तरांनी फाड दिशी माझ्या मुस्कटीत दिली. मी जगातले विपरीत न्यायाचे आश्चर्य करीत गायन सोडू लागलो. मग हेडमास्तर करड्या आवाजात म्हणाले, जा रे पोरांनो घरी, पळा, आज तुम्हाला सुट्टी. ही या पठ्ठे. पाट्या डोक्यावर उचलून आम्ही घराला पळालो. गमत गमत गप्पा मारीत सावकाश घराकडे चाललो. भुकेची आठवण झाली तसं मात्र उचलत्या पावलाने आलो. आता घरी गेलं की आईला आधी खायला मागायचे. आपल्याला कशी चक्कर आली घटकाभर तेही सांगायचे. मास्तरांची गंमतही सांगायची. आज त्यांनी शिकवलेले गाणेही तिला म्हणून दाखवायला हरकत नव्हती. काय बरं होतं ते गाणं? हा, काठेवाडी घोड्यावरती. घराकडे आलो आणि बघितलं घरासमोर गल्लीतल्या माणसांची ही गर्दी जमली होती. लोकातून वाट काढत मी घरात गेलो. पाठी दप्तर ठेवलं. बघितलं तर आई रडत बसली होती. आजूबाजूला गल्लीतल्या साळकाया माळकाया बसल्या होत्या. तिची समजूत घालीत होत्या. येईल सुटून, तू नकाच रडू. उगी काय टक्कर धरून बसलीयास, तिने काय होते, बस तुझा नवरा खंबीर आहे, तू का काळजी करतीस. सुटून येईल पण कुठून मला काही समजेना. बाहेर येऊन जमलेल्या माणसांना विचारलं, काय झालं. एक जण आंबट तोंड करून म्हणाले, तुला माहित नाही का ह्यातले काय. अरे तुझ्या बाळाला नेलं की धरून पोलिसांनी. तू कशा बाई. गांजा सापडला त्या कडब्याच्या खोलीत. पेंडी ठेवला होता म्हणे, बेकायदा इकत होता. सापडलाच, धरला आणि नेला. मग बाजूला बसलेला एक तांबड्या डोळ्यांचा म्हातारा म्हणाला, वय रे बाबा वय, नेला की रे तुझा बा धरून. इतका मोठा गांजा पण समजा तुडीला उडू त्यांनी. ते ऐकून मला काही विशेष वाटलं नाही. आमचा बा खंबीर होता, त्याची काळजी नव्हती. पण भीती एवढीच वाटली की मास्तरांच्या खिशातून पडलेले तुकडे हेडमास्तरांना आवडले तर काय घ्या.